101.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं औरंगाबाद केंद्र आहे. रात्रीचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत फोन फरमाईश हा कार्यक्रम. निवेदन मिलन नायगडे यांचं. पण तत्पूर्वी ऐकूया प्रिय शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात नांगर चालत राहो, आपल्याला प्रत्येक समस्येवर उपाय मिळत राहो. याच शुभेच्छांसह आपल्या सेवेत हजर आहे nurture.farm, एक असे ऍप जिथे आपल्या शेतासाठी स्प्रे सेवा, बीज उपचार सेवा, भूमी परीक्षण, हवामान आणि शेती बाजारातील भावाची माहिती, कृषी विशेषज्ञाचा सल्ला, त्याबरोबरच शेतकरी आरोग्य विमा आणि प्रत्येक खरेदीवर पॉइंट्स मिळवून पैसे वाचवण्याची संधी सुद्धा मिळत आहे. थोडक्यात सांगायचं तर शेतीचं संपूर्ण समाधान आणि खरा मित्र आहे नर्चर फार्म. तर आज आता लगेच nurture.farm ऍप डाउनलोड करा किंवा अधिक माहितीसाठी नर्चर केअर वर कॉल करा 1800102199. धन्यवाद. काय म्हणता, गुडघे दुखतायत? काळजी करू नका. गुडघेदुखीवरील उपचारांसाठी आता सर्वात अत्याधुनिक रोबो तंत्रज्ञानाने गुडघ्यांवर सर्जरी करणारे पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलचे नामांकित सर्जन प्रथमच औरंगाबादमध्ये. दिनांक 26 जून रोजी सकाळी 9 वाजता तापडिया डायग्नोस्टिक सेंटर औरंगाबाद येथे. चला तर मग गुडघ्यांच्या वेदना दूर करण्यासाठी संपर्क साधा 9595844844 या क्रमांकावर. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 9595844844. प्रिय शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात नांगर चालत राहो, आपल्याला प्रत्येक समस्येवर उपाय मिळत राहो. याच शुभेच्छांसह आपल्या सेवेत हजर आहे nurture.farm, एक असे ऍप जिथे आपल्या शेतासाठी स्प्रे सेवा, बीज उपचार सेवा, भूमी परीक्षण, हवामान आणि शेती बाजारातील भावाची माहिती, कृषी विशेषज्ञाचा सल्ला, त्याबरोबरच शेतकरी आरोग्य विमा आणि प्रत्येक खरेदीवर पॉइंट्स मिळवून पैसे वाचवण्याची संधी सुद्धा मिळत आहे. थोडक्यात सांगायचं तर शेतीचं संपूर्ण समाधान आणि खरा मित्र आहे नर्चर फार्म. तर आज आता लगेच nurture.farm ऍप डाउनलोड करा किंवा अधिक माहितीसाठी नर्चर केअर वर कॉल करा 1800102199. धन्यवाद. हेलो हेलो हेलो, फोन फरमाइश. नमस्कार श्रोते हो, फोन फरमाईश या कार्यक्रमात मी मिलन नायगडे आपलं स्वागत करते. श्रोते हो, पावसाळा सुरू झालाय, लॉकडाऊन संपलंय आणि आपण आपल्या रुटीन लाईफमध्ये परत येतोय. सगळं हळूहळू नॉर्मल होत आहे. पर्यटन स्थळंही सुरू झालेली आहेत. त्यामुळे निसर्ग पर्यटनासाठी सध्या खूप गर्दी सुरू आहे. मित्रांनो, पर्यटनाचा आनंद जरूर घ्या, निसर्गाचा आनंद घ्या, निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास घ्या. पण अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही. त्यामुळे गर्दीपासून स्वतःला वाचवा. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर ठेवा, सुरक्षित राहा. तर श्रोते हो, बघूया आज कुणाचे फोन आहेत. हॅलो, फोन फरमाईश. काही मी श्रीकांत जोशी बोलतो, गावचा नाव लासूर स्टेशन, जिल्हा औरंगाबाद इथून बोलतो. हा, बोला. तर तुमचे कार्यक्रम ऐकत राहतो. कार्यक्रम खूप आवडतात ताई. बन्या बापू चित्रपटातलं गाणं ऐकायचंय. बरं, बन्या बापू मधलं कुठलं? प्रीतीचं जुळजुळ पाणी. छान गाणं आहे. आता नदीला पाणी येईल तर असं गाणं ऐकायला काही हरकत नाही. तुम्ही काय करता? मी आता काही नाही करत, आता घरीच राहतो. आधी गावामध्येच काम करायचो, लासूर स्टेशन परिसरात तलाडीच्या कार्यालयामध्ये काम करतो, रायटिंगचं लिखाण काम करायचो. अच्छा, मग आता का नाही करत आहे काम? आता ते सगळं कॅम्प्युटरचं युग आलं, ऑनलाईन काम होऊ लागले, घरी बसून काम करतात. खर्च येत आहे, त्याला स्पेशल रूम लागत, कॅम्प्युटर विकत घ्या, सगळं घ्या. 2 लाखाचा खर्च आहे, त्याचे नाही करू लागलो मी ते. मग आता पर्याय शोधायचा ना कामासाठी, काहीतरी पर्याय. शेती आहे ना, शेतीकडे पाहतो, बस एकच पर्याय, घर आणि शेती. बरं, ठीक आहे. मग श्रीकांतजी, ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन पाहतो, बस एकच पर्याय, घर आणि शेती. बरं, ठीक आहे. मग श्रीकांतजी, ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलताय आपण?
आणि आगलावे गेवरा येऊन बोलतो, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. बरं बरं. तुमचं नाव काय मॅडम? माझं नाव अलकनंदा आहे गवारे. मुलांचे दीपक गवारे, अनिल गवारे, त्यांच्या पप्पाचं नाव संजय गवारे, आई बाबा आहे. बरं बरं. पण तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचं ते नाही सांगितलं तुम्ही? हा, काळ्या मातीत ती पण चालत आहे. शेतीचे काम आहे मॅडम आता, मग शेतीसाठी पाऊस नाही, काही नाही. हो हो, खरंच आहे. तेच म्हटलं, सुरुवातीला छान झाला पाऊस आणि आता सध्या थोडासा कमी झालाय. हो ना, आम्हाला तर पाऊसच नाहीये, फार उन्हाळाच चालू आहे. या वर्षी पण सुरुवातीला नाही पडला का तुम्हाला पाऊस? नाही, लगेच नाही, ढेकळं तसेच वावरामध्ये. तुम्ही काय पेरता तुमच्या शेतामध्ये? आम्ही बाजरी पेरतो, सरकी लावतो, तुरी लावतो. अच्छा. आता भाजी टाकलेली मेथीची. बरं बरं. मग आता सध्या पाऊस तर नाहीये, पेरणी पण नाही झालेली तुमची, तर आता सध्या काय काम करताय मग शेताचं? शेतात काहीच नाही, आता नुसतं ढोरं बकऱ्या हे सांभाळायचं आणि पावसाची वाट पाहायची. हा, रोज पावसाची. स्वागत आहे आपलं, बोला. नमस्कार ताई. नमस्कार, बोला. कोण बोलताय आपण? गणेश भावरे बोलतो ताई. मुक्काम पोस्ट रांजणी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, खान्देशवरून ताई. बापरे, खान्देश जळगाववरून बोलताय? हो ताई. आता 2 महिन्याबाद ताई कॉल लागला. आपले जुने नंबर पण बदलले, मला माहिती नव्हतं. मला माझे आपले शोधन सांगितलं, सांगितलं मला. आम्ही वेळोवेळी प्रोमो लावतोय ना, आमच्या नवीन नंबरचा प्रोमो लावतोय ना. हो ताई, हो ताई. हा, तर तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. बोला, कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला? हो ताई, तसा काल सोमवारी माझा वाढदिवस साजरा झाला ताई. बरं बरं. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, त्याच्या अनुषंगाने ताई मला एक गीत आहे का? कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला? हॅपी बर्थडे टू यू. अच्छा, तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला ऐकायचे का? हो. बोला, काय करता तुम्ही? हो ताई, काय नाही, शेती काम चालू आहे. आता सध्या पावसाने पण दांडी मारलेली आहे. हो, आता कसं शेतामध्ये सगळी बिजवे टाकून दिलेली आहे, पण पाण्याची वाट पाहता मला पाणी पण अजून आलेला नाही. हो, मग आमचे कार्यक्रम तुम्ही नेहमी ऐकता का, औरंगाबाद आकाशवाणीचे? हो ताई, पूर्व कार्यक्रम ऐकतो मी औरंगाबादचे. अच्छा, कशावर ऐकता तुम्ही? हा, न्यूज ऑन एआर ऍप वरती. बरं बरं, ठीक आहे. हा ताई, काही माझ्या मित्राचे नाव देतो ताई मी. हा, सांगा. आपले नाशिकचे बळवू साहेब, आशिष सईद इनुस, दसरा सागुते, बाळासाहेब देवकर, धनंजय वाघ, अण्णासाहेब रसाळ, माझा भाऊ छोटू विष्णू भाऊ भोरे, आणि आपले मित्र पण अजून आहेत, ऋषिकेश थोरात आहे. असा सगळा मित्र परिवार आहे आमचा. ठीक आहे, ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केलं. हॅलो, नमस्ते. फोन फरमाइश या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं, बोला. मैं रुकनुद्दीन तमुली बात कर रहा हूँ, शाहबाजार औरंगाबाद से. जी बोलिए, स्वागत है आपका. कैसे हो? हाँ, हम तो ठीक है, आप ही बोलो, कैसे हैं आप? हम अच्छे, हम भी अच्छे, आपकी दुआ है. जी बोलिए. मैं तो रेडियो सुन रहे हैं, हमारे चाय की होटल है शागन मंडी में. जी हाँ, हमेशा फोन आता है आपका. जी. तो बोलिए, फिर आपको कौन सा गाना सुनना है आज? आज गई सुनेंगे हम, बरसात फिल्म 1949 में ही थी. हाँ, बरसात. और आज गीत की बोले, बरसात में हमको मिले तुम सजन, तुमको मिले हम. बहुत अच्छा गाना है ये. जी, और दोस्तों का नाम लेना चाहता हूँ मैं. जी बोलिए. हमारे गुल मंडी के हमारे उस्ताद है जगन्नाथ बसैया बंधु, मोंडे हरिष्णु महाराज है. हमारे एक बुजुर्गों का बहुत पुराने श्रोता है, बाबू बड़ी फुलसुले जी. और चौके की चंद्रकांत घुमटे है, पैठण के सुरेश जादव, पानी का अनिल नरवाड़े है, अयुब देशमुख, और हमारे घर के लोग है, काबिर तंबुली है, आमिर तंबुली, सबिया तंबुली, सना तंबुली. ठीक है, सुनिए फिर आपकी पसंद का ये गाना. फोन फरमाइश या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं, बोला. हा, नमस्कार ताई, पैठणवरून सुरेश जाधव बोलतोय. मिलन ताई बोलताय ना? हो, बरोबर आहे, मीच बोलतीये. स्वागत आहे तुमचं सुरेशजी, बोला, काय म्हणता, कसे आहात? एकदम मजेत आहे. कालचा आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त तुम्ही कार्यक्रम सादर केला. हा, फार छान वाटलं. गाता रहे मेरा दिल. गाता रहे मेरा दिल, त्यामधलं ते योगाचं गाणं फार आवडलं मला, हातचा चित्रपटातलं. हो, छान गाणं होतं. बरोबर. हा, औचित करून तुम्ही बरोबर गाणं लावलेलं आहे ते. हो, बरोबर आहे. हा, दिवसाचं औचित करूनच गाणं आपण लावलं, त्याबद्दल मनस्वी आपलं धन्यवाद. धन्यवाद तुमचे सुद्धा. धन्यवाद. असेच कार्यक्रम तुम्ही सादर करता आणि फार अभिमान वाटतो आमचा जेव्हा बी तुम्ही कार्यक्रमात सादर करता ना कार्यक्रम. हा, मला म्हणलं मिनलताई आज फोन लावायचा आहे. बोला. उद्या आहे ना लोकसंगीत गायक प्रल्हाद शिंदे यांचा स्मृती दिवस आहे. हो, बरोबर आहे, 23 जून हा त्यांचा स्मृती दिन आहे. तर त्यांचा जन्म पिंपळगाव
तालुका जिल्हा अहमदनगर येथे झाला. हो. त्यांनी जवळपास भक्तिगीते, लोकगीते आणि भीमगीते आणि कव्वाली सुद्धा गायलेली आहे. आणि छान शिंदे घराण्याची खूप छान परंपरा आहे. म्हणजे प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, त्याच्यानंतर मिलिंद शिंदे, ही परंपरा तशी चालत आलेली आहे आणि खूप उत्कृष्ट आवाज आहेत. या सगळ्यांचेच आवाज खूप सुंदर आहेत. आणि त्यांचा इतका गोड आवाज आहे आणि उठाव म्हणजे गायक मध्ये उठाव आहे त्यांच्या. जसं उदाहरणार्थ ते गाणे ना, पाऊले चालती पंढरीची वाट. हो. त्याच्यानंतर ऐका सत्यनारायणाची कथा. हो हो, खूप सुंदर. चल ग सखे पंढरीला. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचंय मग? आज त्यांच्या स्मृतीस नमन करून मी पण हे गीत ऐकू इच्छितो. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नक्की ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. आणि काही मित्रांचे नाव घेतो आणि काही नातेवाईकाचे नाव घेतो. ताई हो, घ्या ना. माझी मुलगी औरंगाबादची पूजा अजय क्षीरसागर आणि औरंगाबादचे जे रुकनुद्दीन तांबोली आणि आपले ज्येष्ठ श्रोते भाऊबलीजी फुरसुले आणि शोभा पोटकिल्लेवार, ज्योती ढिल्लन आणि चंद्रकांत गोमटे, तसेच किल्ले धारूरचे सय्यद जलाल भाई आणि माझी मिसेस अनिता जाधव आहे, मुलगा प्रसाद आहे आणि मुलगी आरती अरुण झोंगडे. बरं, ऐका तुमच्या मित्र परिवार आणि तुमच्या फॅमिली सोबत तुमच्या आवडीचं हे गाणं. धन्यवाद. शुभरात्री. फोन केला त्याबद्दल हॅलो. हॅलो, आकाशवाणी औरंगाबाद. फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. बोला ताई. मला एक आज गाणं गझल ऐकायची. गझल. अच्छा, सांगा ना मग कुठली गझल ऐकायची आहे तुम्हाला? चांदी जैसा रुपये तेरा सोने जैसे बाल, एक है गोरी तू मालामाल बाकी सब कंगाल. ताई, तुमचं अभिनंदन. नायगडे ताई तुम्ही? हो हो हो, मीच बोलतीये. बोला. अभिनंदन ताई तुमचं. तुमची सारी टीम आकाशवाणीचे साऱ्याचं अभिनंदन करतो. तुम्ही चांगले कार्यक्रम देता मला. आणि ताई, मी माझी वय 65 वर्षाची आहे. बरं. आता मी कसं आहे, रेडिओ काही नाही, मी फोन मध्ये हेडफोन लावून ऐकतो. कधी कार्यक्रम लईन रात्री. बरं, धन्यवाद. तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकता त्याबद्दल. धन्यवाद मॅडम. तुमचं पण. तुमचं नाव नाहीच सांगितलं तुम्ही. माझं नाव किसन रंगनाथ गाडेकर. आता चौथ्याने फोन लागला फक्त माझा. मी लई दिवसापासून ट्राय करतो ताई. अच्छा, कुठून बोलताय तुम्ही? पिंपळगाव, शेरमुलकी तालुका भोकरदन. बरं बरं बरं. 2-3 मित्राचे नाव सांगतो. हा, सांगा ना. आरिफ भाई जाफराबाद आणि आमचेच मित्र आता सुरेश जाधव पैठण आणि जगन्नाथ बसाई बंधू. आता त्यांचे कार्यक्रम मी हमेशा ऐकतो. बरं. समजे. आणि तुम्ही पण माझे गझल ऐका. धन्यवाद. हो हो हो, ठीक आहे. धन्यवाद फोन केला त्याबद्दल. ऐका. नमस्कार मॅडम. फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे. बोला. मी किसन सूर्यवंशी बोलालो, येळीवर, तालुका नवा, जिल्हा नांदेड. नांदेडवरून बोलताय? हो मॅडम. हा, बोला. स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. हो, कार्यक्रम ऐकिता औरंगाबादची. हो, कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला? सोंगाड्या पिक्चर मधलं. बरं, सोंगाड्यामधलं कुठलं? मळ्यात कोण ग उभी. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, असं गाणं आहे ते. बरं, काय करता किसनजी तुम्ही? शेती, शेळी पालन आहे. मला असं वाटतं की आता पण तुम्ही सध्या शेळ्या आहेत तुमच्या सोबत, हो ना? खरंच. आता हा, कारण तसं जाणवतंय, आवाज येतोय थोडासा शेळ्यांचा पण. आहेत. बरं बरं. किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? खंडीभर. आता खंडीभर म्हणजे नेमक्या किती? 20 शेळ्याला खंडीभर मॅडम. अच्छा अच्छा, 20 शेळ्यांना खंडीभर म्हणतात का? बरं बरं, ठीक आहे. मग शेती वगैरे आहे का तुमच्याकडे? 2 एकर आहे मॅडम. मित्राचे नाव घेऊ का मॅडम? हो, घ्या. नाशिकचे बाळूताडे हात, संतोष नागणे हात, आपले बुलढाण्याचे दीपक जाधव हात, साहेबराव पाटील हात. बरं, ठीक आहे. ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. अशा कार्यक्रमात स्वागत आहे. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी आष्टी तालुका परतूर, जिल्हा जालना बोलतो. दसरा सागुते मॅडम. बोला बोला. कसे आहेत मॅडम आपण? आम्ही छान आहोत, तुम्ही सांगा. आम्ही बी एकदम छान आहे मॅडम. आणि पाऊस पाणी तर तुम्हाला माहिती आहे, सध्या दडी मारली आहे पावसानं 3-4 दिवसापासून. इकडे बी तसंच आहे मॅडम. बोला, कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला? तो मला मराठी चित्रपट मधलं ऐकायचं. आणि गाण्याची बोली मॅडम, वादळ वारा सुटलं ग, वाऱ्याने तुफान उठलं ग. लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं आहे हे. हा मॅडम. हो, नक्की ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. ह्या गीतासाठी माझे काही मित्र आहेत मॅडम. सगळ्यात पहिले तुम्ही आहेत. बरं. आणि आष्टीचे इनू सय्यद आहेत, राणीचे गणेश भवरे, विष्णू भवरे, त्यांचे सादेक सय्यद आहे,
सय्यद जलाली, दीपक जाधव आणि माझा भाऊ आहे बालू सागुते. आणि मॅडम सगळ्या श्रोत्यांना बी ऐकवा मॅडम हा गाणं. बरं ठीक आहे, ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नमस्कार, बोला. धरणी आईची माया कशी जाईल वाया, हे गीत ऐकत आहे ताई. हो सर, हो ताई. आणि भरपूर पाणी झालेलं आहे ताई आमच्याकडं. शेती वगैरे आहे का तुम्हाला? हो ताई, आता मक्का टाकलेली, मक्का उगून आली, कपाशी उगून आली, सोयाबीन पूर्ण माल उगवून आला ताई. अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. श्रोते हो, या गीतासाठी आम्हाला आणखी एक फोन आलाय. हॅलो, फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. बोला. हा, नमस्कार मॅडम. बोला, कोण बोलताय? मी नारायण देव घुगे, गुंजाळा तालुका, जिल्हा बीड इथून बोलत आहे. हो, बोला. आपणाला एक गीत ऐकायचं आहे. कोणतं गाणं ऐकायचंय? सध्या तर मृग नक्षत्र सुरू झालेले आहे आणि शेतकरी बऱ्यापैकी पाऊस बरसल्यामुळे शेतकरी देखील पेरणीची लागवड करीत आहे. समजा पेरणी करत आहे. हो, काही ठिकाणी थोडा अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या, पण उद्याच्या आशादायक चित्र निर्माण ह्याच्यामुळे तो देखील समजा त्याची म्हणजे मशागतीचा लागवडीचा एक सध्या कालावधी चालू आहे आणि तो वेगाने पार पाडत आहे. बरोबर आहे. हा, तर त्या आशयानं फटाकडी या चित्रपटातलं धरणी आईची माया कशी जाईल वाया हे गीत ऐकायला आवडेल मॅडम. आज अच्छा, तुमच्याकडे पण शेती आहे? हो, मी शेतकरीच आहे, कारण 20 एकर माझ्याकडे शेती आहे मॅडम. बरं, मग तुमच्या शेतामध्ये काय पेरता तुम्ही? सध्या आमच्याकडे कपाशीची लागवड झालेली आहे. आणि आता बरं, मग तुमच्या शेतामध्ये काय पेरता तुम्ही? सध्या आमच्याकडे कपाशीची लागवड झालेली आहे आणि आता मूग बाजरी पेरायला सुरुवात आहे. अच्छा, मग शेतीपूरक दुसरे काही व्यवसाय करता की नाही? शेतीपूरक ग्रामीण भाग असल्यामुळे सुविधा नाही, पण गुरं आहेत समजा, म्हैस गाय गुरं थोडेफार. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. हा, धन्यवाद. हॅलो. हॅलो, फोन फरमाईश. फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे. बोला. मॅडम, मला हे गाणं ऐकायचं आहे. कोण बोलताय तुम्ही? मी तामिजाबी बोलते, मेटमिटा, औरंगाबादहून. कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला? मोगले आजम. अच्छा, याच्यातलं कुठलं? मोहब्बत की झूठी कहाणी पिरोही. बरं बरं, काय करता तुम्ही? मॅडम, मी स्कूल मध्ये P1 आहे. मैडम मैं बहुत कब से ट्राई कर रही. जी जी, बोलिए ना फिर. अभी तो लग गया ना, आपका फोन लग गया? अभी लग गया. बहुत बहुत शुक्रिया. और हमारे 2-4 फ्रेंड की तरफ से मतलब उनकी भी गुजारिश है कि हमारा भी नाम बताइए. जी, बताइए ना फिर. बुशरा बेगम, सलमा बेगम, हमीदा बेगम, अख्तर बेगम, गुरजा बेगम. ठीक है मैडम. जी, बहुत बड़ी लिस्ट है आपकी तो. इतने लोगों को सुनना है ये गाना. जी ठीक है, फिर सुनिए आपकी पसंद का ये गाना. फोन किया उसके लिए शुक्रिया. हॅलो, आकाशवाणी. हाँ, आकाशवाणी. फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. बोला. हाँ, नमस्ते मैडम. हाँ, नमस्ते. बोला, कौन बोलता है अपन? मैडम, हम शेख अकबर बात कर रहे हैं, कावलगांव, तालुका पूर्णा, जिला परभणी. जी जी, परभणी से बात कर रहे हैं आप. स्वागत है आपका, बोलिए. हाँ भाई, हम कावलगांव में रहते हैं, हमारा जिला परभणी है. काफी दिनों के बाद हमारा कॉल लगा है ताई. जी जी, बोलिए. हाँ, हमको दोनों आंखों से दिखता नहीं है, हम ब्लाइंड है. अच्छा. और आकाशवाणी औरंगाबाद के सभी कार्यक्रम सुनते हैं ताई. तो कौन से हमारे कार्यक्रम आपको पसंद आते हैं? वैसा तो हम सतरंग भी सुनते हैं और फिल्म संगीत और ये हेलो फोन फरमाइश. बोलिए, आपको कौन सा गाना सुनना है आज? फिल्म का नाम है हमराज और महेंद्र कपूर साहब की आवाज है. कौन सी? तुम अगर साथ देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नगमे लुटाता रहूं. हाँ, बहुत अच्छा गाना है ये. हाँ ताई, और हमारे मामू रहीम खान पटेल साहब ये भी आकाशवाणी औरंगाबाद को कॉल करते रहते हैं ताई. जी जी जी. और मेरे को सिर्फ रेडियो का बहुत छंद है ताई, मैं तभी आकाशवाणी पे कॉल करते रहता हूँ. अच्छा, ठीक है, फिर सुनिए आपकी पसंद का ये गाना. फोन किया उसके लिए शुक्रिया. हॅलो, फोन फरमाईश. हा ताई, नमस्कार. नमस्कार. फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. बोला. अहो ताई, गोविंदपिसा बोलतो, मांजरी तालुका, राहुरी जिल्हा अहमदनगर. गोविंदपिसा आपल्या औरंगाबाद केंद्राचा निमिष होता. बरं बरं बरं, बोला. ताई, माझा आहे ना जो 2-2.5 महिने आज फोन लागला मध्ये. बरं बरं, चांगली गोष्ट ना, तुमचा फोन लागला. सांगा, कुठलं गाणं ऐकायचंय आज तुम्हाला? ताई, आपलं गीत सांगायचं प्यास सावन म्हणलं, प्यास सावन. हा, त्याच्यातलं कुठलं गीत गायलेलं आहे? लता मंगेशकर आणि लता मंगेशकर, सुरेश वाडकर गीत गायलेलं आहे. मेघारे मेघारे. हा,
थोडं गीत म्हणू का? हा म्हणा ना. मेघारे मत परदेस जा रे, आज तू प्यार का संदेश. असं गीत बघ, गीत भारी. प्रेम का संदेश बरसारे. हा लय भारी गीत बरं का. मी लय कार्यक्रम आहे, गीत गुंजन गात राय मेरा दिल हालो सबरम, कार्यक्रम भारी असते. अच्छा, सगळेच कार्यक्रम ऐकता तुम्ही? हा सर्व कार्यक्रम. मी आपले नेहमी कार्यक्रम. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन संपलं बरं का. हो बरोबर आहे. आता आमचं हाटे शेती सुद्धा आम्हाला 10-15 शेती आहे. ठीक आहे, ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं. आपलं 2-4 नाव घ्या ना. हा सांगा ना. जालिंदर पिसा, परमेश पिसा, यश पिसा, प्रत्येक पिसा, परमेश पिसा आणि आमचे पोपटराव विटणार आहे आणि सर्व मित्र गीत आहे आमची. ठीक आहे, ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. बोला. अरे बोलतो अरे खेडा, जाफराबाद तालुका, जालना जिल्ह्यावरून. हा बोला, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. काय झालंय तुमचं, कसे आहे तुम्ही? मस्त आहे आम्ही, तुम्ही सांगा कसे आहात? आम्ही मजेत आहे. बोला, कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? मला आज मराठी गाणं ऐकायचंय. हा सांगा ना. चित्रपटाचं नाव आंधळा मारतो डोळा. ते खोटं काय म्हणता राव, आंधळा मारतो डोळा, ते गीत ऐकायचंय मला. या मित्रासाठी माझे काही मित्र आहे. गंगापूरहून धनंजय वाघ, भोकरवरून बाळासाहेब देवकर आणि सय्यद इनुस, दसरथ सागुते, सय्यद जलाल. ठीक आहे, ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. मॅडम नमस्कार, बोला. मी किल्ले धारूर, जिल्हा बीडहून सय्यद जलालभाई बोलतो मॅडम. हो बोला, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद मॅडम, आपल्याशी बोलून फार आनंद होत आहे मॅडम. हो बोला. आपला आवाज फार छान आहे मॅडम. धन्यवाद. तर गाणं ऐकण्यापूर्वी मी आपलं एक शेर अर्ज करतो मॅडम. दूर है हम आपसे तो कोई गम नहीं, दूर है हम आपसे तो कोई गम नहीं, दूर रहकर भुलाने वाले हम नहीं, मुलाकात ना हो तो क्या हुआ, आपकी याद मुलाकात से तो कम नहीं. वाह, क्या बात है, बहुत बढ़िया. धन्यवाद मैडम, आपका बहुत बहुत धन्यवाद. इसी बात पर एक गीत सुनना चाहता हूँ मैडम. का नाम है हीना और गीत के बोले देर न हो जाए, कहीं देर न हो जाए. वाह, बहुत अच्छा गाना है. हाँ जी मैडम, बिल्कुल. लता मंगेशकर और सुरेश वाडकर ने गाया हुआ गाना है. हाँ जी बिल्कुल. हाँ बिल्कुल, बहुत खूबसूरत गीत है मैडम. बहुत बहुत. ठीक है, फिर इसके लिए मेरे कुछ दोस्त है मैडम. जी बोलिए. पहले तो आप है मैडम, ये आपके लिए मैडम खास. जी शुक्रिया. उसके बाद है हमारे पैठण के सुरेश यादव, मुद्दीन भाई तंबोली, दशरथ सागुते, सैयद इनूस, बंडू पाइकराव, लक्ष्मण राव लोखंडे और हमारे बाहुबली फुरसुले सर. जी सुनिए फिर आपकी पसंद का ये गाना. फोन किया उसके लिए शुक्रिया. हॅलो. फोन फरमाईश औरंगाबाद. फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे, बोला. धन्यवाद ताई. गीताराम बोरसे, करंजगाव तालुका, भोकरदन जिल्हा जालना. कसे आहात ताई आपण? मस्त, तुम्ही सांगा कसे आहात? आम्ही छान आहे आम्ही ताई. आमच्याकडे आता पाऊस भरतो जालना भोकरदन तालुक्यामध्ये. आमच्या आता पेरण्या 90% म्हणजे अंतिम टक्क्यावर आलेलं आहे ताई. हा बरं, पाऊस कसा आहे तिकडे? पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे ताई आमच्याकडे. बरं बरं. आता शेतामध्येच आहात वाटतं तुम्ही? शेतामध्येच येतोय. कारण टिटवीचा आवाज येतोय. हा टिटवी येतोय, शेतामध्येच असतो ना आम्ही. आता पाणी लावलं होतं आता हिरव्यानं शेतातच आहे. आपला फोन लागला. बरं बरं, बोला. कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? हा मला त्यातही माझा पती करोडपती हेमा माझा हे गाणं ऐकत आहे. बरं. हॅलो, फोन फरमाईश. नमस्कार ताई. नमस्कार. फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं, बोला. ताई मी मुक्काम चौका तालुक्यात अर्मजून चंद्रकांत घुमटे होतो ताई. हो बोला. तर ताई बघा, आता पावसाचे दिवस आहे पण पाऊस काही पडेना. सर्व लोकांची त्याला चिंता लागून राहिली. शेतकरी माणूस चिंतेमध्ये. पाऊस लवकर पडावा आणि संघाने मी आपल्याला गीत सांगतो. सांगा. देवाला प्रार्थना करतो की आपला पाऊस लवकर पडावा. हो, सुरुवातीला चांगला पडला, आता दडी मारली आहे त्यानं, पण आता तरी इथून पुढे चांगला पडावा. बोला. हो, लोकांनी प्रेरणा करून दिली आपल्या शेतकरी राजांनी आणि त्याला चिंता पडली थोडी, पाऊस पडावा म्हणून. बरोबर आहे, बोला. कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? तर जिथे गायक प्रल्हाद शिंदे, पडरे पाण्या पडरे पाण्या पाणी पाणी कर, शेत माजले ताण दिलं त्याच कामानी. वा, खूप सुंदर गाणं आहे. तर माझं सोडतेचं नाव घ्या बाई ताई. हा सांगा ना. तर आरंभातून हे बबुली फुरसले, रुक्दिन तांबोली, गणेश लिंगायत, बबुली आपले पटेल सुरेश जाधव. ठीक आहे, ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. हो ताई, धन्यवाद. हॅलो. फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे, बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना, सय्यद युनुस बोलतो मॅडम. हा बोला. हो, तर मला आज मुस्कान या चित्रपटातलं गीत ऐकायचं. जिस दिन मेरी बात नहीं होती, दिन नहीं गुजरता, रात नहीं होती. हो मॅडम. काय करता तुम्ही? मला हॉटेल एसटी मध्ये व्हेज नॉन व्हेजची मॅडम.
ठीक आहे. मग आता लॉकडाऊन तर संपलेला आहे, आता व्यवसाय सुरू झाला असेल ना पुन्हा तुमचा? हो, सुरू झालेलं आहे मॅडम, पूर्णपणे सुरू झालेलं आहे. आणि काळजी घेणे गरजेचे आहे सर मॅडम आपल्याला. बरोबर आहे, कारण आधी फक्त पार्सल सेवा चालू होती, तर तेव्हा चालू ठेवलं होतं का तुम्ही हॉटेल? हो, चालू ठेवली होती हॉटेल. बरं, ठीक आहे. गीतासाठी माझे काही मित्र आहेत मॅडम. हा, सांगा ना. औरंगाबादचे रुकनुद्दीन तांबोली, पैठणचे सुरेश जाधव, सय्यद सादिक, सय्यद जलाल, दशरथ सागुते, गणेश भोरे. तुमच्या आवडीचं हे गाणं फोन केला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. शुभरात्री मॅडम. शुभ होता आमचा फोन फरमाईश हा कार्यक्रम. आम्हाला फोन करायला विसरू नका. दर सोमवारी दुपारी 3 ते 3:30 आमचे फोन नंबर्स आहेत 0240 आमचा कोड नंबर आणि नंबर्स आहेत 2970-231 आणि 2970-212. आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका 2970-23-1 आणि 2970-21-2. तर श्रोते हो, चलो चलते हैं. अच्छा तो हम चलते हैं. नई मंजिलों की राह बुनते हैं, जो नहीं मिला उसकी चाह जगाते हैं. दूर तलक छाया हो अंधेरा, जब लगे नहीं हो रहा है सवेरा. तिमिर को चीर सूरज को उगाते हैं, एक नई आस नई उम्मीद जगाते हैं. चलो चलते हैं.